फार जबरदस्त चर्चा चालू आहे आणि नेहमीच्या आपल्या परिषदा होतात त्याच्यापेक्षा वेगळं वातावरण या परिषदेमध्ये आपल्याला दिसून येतं, ते फील होते सगळ्यांना. आपण जे सर्व सहकारी कॉम्रेड इथं बसलेले आहोत ते आपण नेतृत्वकारी कॉम्रेड आहोत. आपण शेतकऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये, महिलांमध्ये, विद्यार्थी युवकांमध्ये, समाजाच्या विविध घटकांमध्ये नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत. आणि आज परिषद सुरू झाल्यापासून कॉम्रेड एम ए बेबी यांचं उद्घाटनाचं भाषण कॉम्रेड अजित नवले यांनी आपल्या परिषदेचा उद्देश, तुषार गांधी यांचं मनोगत आणि त्यानंतर कॉम्रेड संभाजी भगत यांनी पर्यायी सांस्कृतिक मांडणी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीत ते मांडले. हे सगळं जर पाहिलं तर मी जे बोलणार आहे ते नेमकं संभाजी भगत एका ठिकाणी आले आणि तिथे थांबले की नेमकं काय करायचं हे बोलण्याचा विषय तो तुमचा स्किप झाला. माझ्या लक्षात आलं की तुम्ही तो राहुल गेला. नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे हा खरा आपल्या समोरचा प्रश्न. आपल्या अगोदरचे सर्व ज्येष्ठ कॉम्रेड त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याला चळवळीमध्ये आणलं. चळवळीमध्ये आणताना मी असेल, तुम्ही असाल, सगळे विद्यार्थी चळवळीत, वेगळ्या चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या नेत्यांनी आपल्याला जी गोष्ट सांगितली होती ती होती की आपण एका वर्गातले लोक होतो, आपण त्या व्यवस्थेचा बळी होतो. शेतकरी म्हणून, कामगार म्हणून, स्त्रिया म्हणून आपण बळी होतो. आपण ते भोगत होतो, ते शोषण भोगत होतो, तो जुलूम भोगत होतो, ते अत्याचार आपण भोगत होतो. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या नेत्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण लालबावट्याकडे आलो आणि लालबावट्यामध्ये आपल्या समोर जो विचार मांडला, मार्क्सवादाचा जो विचार मांडला की ही सगळी व्यवस्था जी शोषणावर आधारलेली आहे, जुलमावर आधारलेली आहे, भेदभावावर आधारलेली आहे, माणसाचे माणुसकीचे सगळे अधिकार काढून घेणारी जी व्यवस्था आहे, ही मानवी व्यवस्था नाही, ही सैतानी व्यवस्था, ही राक्षसी व्यवस्था आहे. ही व्यवस्था आमूलाग्र बदलावी लागेल. आणि हे आमूलाग्र बदलायचे असेल तर एक क्रांतिकारक पक्ष आपल्याला निर्माण करावा लागेल, आपल्याला जनतांमध्ये काम करावं लागेल. हे आपल्याला सगळ्या पक्षाच्या आपल्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. आपण त्या पद्धतीनं काम करत राहील, आपण तो प्रयत्न करतोय. कॉम्रेड संभाजी भगत मला आपल्याला सांगायचं की इथं बसलेला कार्यकर्ता, ज्याच्या अगोदरच्या पिढीतले कार्यकर्ते तुम्हाला माहिती आहेत, आताचे कार्यकर्ते सुद्धा माहिती आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे समाजाच्या खालच्या थरावर प्रत्येक कष्टकरी माणसाचं दुःख, त्याच्या डोळ्यातले अश्रू बघून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करतात, त्याला संघटित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी जातीचा विचार नाही केलेला, त्यांनी धर्माचा नाही विचार केलेला. आणि तो सबंध संघर्ष करत असताना प्रचंड त्याग या कार्यकर्त्यांनी केलेला. आपल्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी पण त्याचा मी उल्लेख आता रिपीट करत नाहीये, परंतु प्रचंड असा त्याग या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला. परंतु अनेक ऐतिहासिक कारणामुळे का असेना, परंतु एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जी घडली की या महाराष्ट्रातल्या या जाती व्यवस्थेमधला हा जो दलित समाज आहे, दलित घटक आहे, हा दलित घटक आणि डावी चळवळ, कम्युनिस्ट चळवळ ही एकजूट होऊ शकली. त्याची कारण किती तपासत बसलं तरी काय कोणाला बनेल की तुमच्यामुळे झालं नाही, माझ्यामुळे झालं नाही. परंतु गेले अनेक वर्ष आम्ही कार्यकर्ता हा प्रयत्न करतोय की जोड झाली पाहिजे. आणि आम्ही इतका प्रयत्न करतोय की तुम्ही नामांतराचं आंदोलन असेल, मी मेडिकल कॉलेजमध्ये तो मेडिकल कॉलेज बंद पडून आम्ही त्या नामांतरामध्ये सहभागी झालो. मला आठवतं मी जेलमध्ये होतो, त्याच्यात विठ्ठलराव नाईक असतील, कॉम्रेड गंगाधरराव बोराडे असतील, आमची सगळे महाराष्ट्रातली नेते मंडळी असतील, ही संबंध मंडळी की ह्या दलित समाजाबरोबर आपली एकजूट झाली पाहिजे. आपला वर्ग एक आहे. या शोषणाच्या विरोधातलं जर एक आमूलाग्र परिवर्तन करायचं असेल तर आपण एकत्र आल्याशिवाय होऊ शकत नाही. ही जाणीव सतत होती आणि सतत प्रयत्न आपला होत होता की प्रत्येक चळवळीमध्ये भाग घेऊन आपण एकजूट होऊ शकतो का प्रयत्न करत होतो. परंतु आपले शत्रू कदाचित वाटतं बरेच
त्यांचा प्रभाव कदाचित जास्त आहे, त्यांच्याकडे साधनं जास्त आहेत, आपण त्याच्यामध्ये फार यशस्वी होऊ शकलो नाही. परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणे सांग, महाराष्ट्रातल्या सर्व डाव्या पुरोगामी शक्तींना आम्हाला सांगायचं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सांगायचं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दलित श्रमिकांची एकजुटीची सगळ्यात जास्त आवश्यकता वाटते. त्याच्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याचे, सर्व प्रकारचा त्याग करण्याची आमची तयारी. आम्ही कोणाबरोबर जाण्याचा नाही प्रयत्न, आम्ही रामदास आठवलेबरोबर जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर, त्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणणार नाही, सोशल इंजिनिअरिंग थोडं, परंतु तो एक वर्गीय एकजूट होते की आम्हाला असं वाटतं की आमच्याच वर्गातले सगळे आपण एकत्रितपणे काम करू शकतो, काहीतरी परिवर्तन करू शकतो. अनेक प्रयोग निवडणुकीसाठी केले, संघर्षाच्या पातळीवर केले, नुसते निवडणुकीसाठी नाही केले. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग आपण केले, परंतु त्याला प्रयत्न केले, परंतु त्याला यश नाही आलं. प्रश्न आहे, आम्ही कामगारांचे संघर्ष लढतो, आम्ही आदिवासींचे संघर्ष लढतो, आम्ही दलितांचे संघर्ष लढतो. जिथे जिथे दलितांवर अत्याचार झाला, आदिवासीवर अत्याचार झाला, महिलेवर अत्याचार झाला, मायनॉरिटीवर अत्याचार झाला, लाल बावटा घेऊन आपण तिथे गेलेलो आहे. असं उदाहरण तुम्हाला सापडणार नाही की तिथं लाल बावटा गेलेला नाही. जी शक्ती असेल त्यांनी गेलो असेल. आम्ही कदाचित आम्ही वर्तमानपत्राचे मथळे नाहीये, आम्ही कदाचित टीव्हीवर नाहीये, परंतु प्रामाणिकपणे ह्या संबंध घटकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे, त्यांना संघटित करण्याचं काम केलेलं आहे. प्रश्न आहे की हा चक्रव्यूह आपण कसा भेटणार. मला स्वतःला असं वाटतंय, ज्यावेळेला आम्ही चळवळी करतो आम्हाला जाणवतंय की आम्ही कामगारांचा एक 2-2 लाख लोकांचे संप केले, अंगणवाडीचा 2 लाख कर्मचाऱ्यांचा संप केला, 1 महिन्यापेक्षा जास्त संप केला. परंतु आम्हाला ही कमतरता जाणवते की जरी आर्थिक प्रश्नावर हे 2-2 महिन्याचे संप होत असले, कारखान्यातल्या कामगारांचे संप होत असले, कंत्राटी कामगारांचे संप होत असले, तरी त्याच्यामधला जे जातीनं निर्माण केलेले अंतर आहे ते आम्ही दूर करू शकलेलो नाही. हे वास्तव आहे, याची आम्हाला जाणीव आहे, परंतु ती तोडण्याबद्दल नेमका काय कार्यक्रम असला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. मी एक व्यवहारिक तुम्हाला कारण सांगतो, सगळ्या कार्यकर्त्यांनी कदाचित हे कारण आहे का, प्रस्थापित दलित पुढाऱ्यांचा बेस ज्यावेळेला लालबावट्याचे कार्यकर्ते त्या वस्तीमध्ये काम करत असतात, एखाद्या झोपडपट्टीमध्ये काम करत असतात, ते कुठल्या तरी दलित पुढाऱ्यांचा एक बेस असतो, मतपेढी असते, त्याचं संस्थान असतं. ज्यावेळेला त्या गोरगरिबांना आपण संघटित करतो, लढत राहतो, त्यांना एकत्र करतो, तर तो दलित पुढारी की दलित चळवळ कम्युनिस्ट पक्षाला दोस्त मानत नाही, की प्रतिस्पर्धी मानते. हा तुमचा सगळ्यांचा महाराष्ट्रातला सुद्धा अनुभव आहे. आपणच आपल्या विरोधात एकमेकाला शत्रू मानत जातो, कशात तोडणार आहेत आपण. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं प्रस्थापित दलित पुढाऱ्यांच्या मागे आपण लागायचं नाही. प्रस्थापित दलित पुढाऱ्याला बरोबर घेऊन आपण चक्रव्यूह भेदू शकत नाही. आता आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपण ज्या प्रामाणिकपणे लोकांमध्ये काम करतो तेवढ्याच प्रामाणिकपणे तितक्याच ताकदीनं स्वतंत्रपणे दलितांमध्ये, आदिवासींमध्ये, मायनॉरिटीमध्ये आपलं स्वतंत्र काम सुरू करण्याचा प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट जे संघर्ष आपण करतोय तो संघर्ष करत असताना नुसत्या आर्थिक मागण्या नाही, परंतु एक प्रबोधनाची चळवळ त्या संघर्षाच्या वेळेला समांतर पद्धतीनं चालली पाहिजे. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, कामगारांचं आंदोलन झालं, परंतु ह्या जातीच्या अस्मिता, या धर्माच्या अस्मिता, मी आज सकाळी नाशिकपासून निघालो, घराघरामधनं भगवे कपडे घालून लोक बाहेर पडलेले, घराघरामधनं भगव्या टोप्या घालून बाहेर पडलेले. अरे ज्यांना आम्ही कायम केलं, ज्यांना आम्ही पेन्शन मिळवून दिलं, त्यांना सरकारी नोकरी मिळवून दिली, त्या कामगार चळवळीत त्यांचं भलं केलं, ते रिटायर झालेले लोक भगव्या टोप्या घालून त्या आरएसएसच्या संचलनामध्ये भाग घेताना आपण पाहतो. याचाच अर्थ आपल्याला कामगार चळवळीला आपल्या प्रत्येकाला, म्हणजे तुम्हाला आणि मला, ज्यावेळेला एखादा संप लढतो, एखादा आंदोलन करतो, एखादा मोर्चा काढतो, एखादी सभा घेतो, त्यावेळेला हे संबंध सामाजिक आणि सांस्कृतिक ह्या सगळ्या प्रक्रिया नीटपणे समजावून सांगण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना समजावून सांगावं लागेल. बरोबर आहे की नाही? ते केलं तर आपण ते करू शकतो. आणि मला असं वाटतं एक कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष काम करताना मला जे जाणवलं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. माझी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती आहे, आम्ही प्रयत्न करतो बदलण्याचा. मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही प्रयत्न करतोय की काय करताय, काय नवीन प्रयोग करताय, आणि थोडेफार भगवे दाखले तर आम्ही कधी त्याचा विचार नाही केलेला. सर्व डाव्या रंगाचे जेवढे लोक आहेत, आमची एक साधी अपेक्षा, आम्ही जर लोक कळवले तर तुम्ही आम्हाला शिवाय देऊ नये.
आमच्यावर टीका करून एवढी अपेक्षा असते. आणि म्हणून हा जो प्रयत्न आहे की मला असं वाटतं की आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एकदम आक्रमकपणे, आता ते सगळं वातावरण बोलण्याची गरज नाही. जगामध्ये काय झाले, युद्ध होतं तिथं युद्ध चालू आहे, माझ्या रोजीरोटीवर काय परिणाम होतोय, माझा आणि त्या युद्धाचा काय संबंध आहे, माझ्या रोजगारीचा आणि त्या युद्धाचा काय संबंध आहे, माझ्या इथे सामाजिक विद्वेष निर्माण होतो आणि त्या युद्धाचा काय संबंध आहे. म्हणून युद्ध नको आणि शांतता हवी, विकास हवा, ही घोषणा घेऊन आपण लोकांमध्ये जातो का? आपण आयडिओलॉजिकल लेवलवर म्हणतो की नाही युद्ध नको, परंतु एवढं युद्ध 3 आठवड्यापासून चालू आहे. महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये चर्चा झाली का? हे साम्राज्यवादी शक्तीने लादलेलं युद्ध आहे, वसाहती निर्माण करण्यासाठी लादलेलं युद्ध आहे, भांडवलशाला संकटातून बाहेर काढण्याचं युद्ध आहे. हे सगळं जर आपल्याला आपण घराघरामध्ये नाही घेऊन गेलो तर शांततेसाठी प्रत्येक घरातला मुलगा मुलगी महिला कशी काय उभे राहणार? आणि म्हणून प्रत्येक विषय आल्यानंतर युद्धाचा विषय असू दे, अमेरिका आणि भारत सरकारबरोबरचा व्यापार कराराचा विषय असू दे, कुठेतरी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला अमेरिकन साम्राज्यवादी उचलून त्यांच्या देशामध्ये घेऊन जातात. एका देशातल्या स्वतंत्र देशातल्या निवडून आलेल्या अध्यक्षाला उचलून जातात, त्याच्यावर खटला दाखवत होतात. हे घराघरातले विषय आपल्याला चर्चा करावी लागतील. नुसते आंदोलन करून आणि मोर्चे काढून आपण हा चक्र भेदू शकत नाही. मित्र, माणसं बदलण्याची लागत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आपल्याला लोकांमध्ये आत्मसात करायची असेल, ते बिंबवायचे असतील तर माणसं बदलावी लागतील. माणसं बदलण्याचा लढा फक्त आर्थिक प्रश्नावर होऊ शकत नाही. तर ह्या चर्चेच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, पर्यायी सांस्कृतिक राजकारणाच्या माध्यमातून ते आपल्याला करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून थोडा एक वेगळा दृष्टिकोन घेऊन जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं प्रेरणास्थान आहे, ते आपलं ऊर्जास्थान आहे. मित्र, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्थान आहे. संतांचा विचार हा आपलं प्रेरणास्थान आहे. हा संबंध संचित आहे. पुरोगामी विचाराचं, समतेच्या विचाराचं, शोषणाच्या विरोधातल्या लढ्याचं, वेगळ्या प्रकारचे लढे संतांनी केले. हे सगळं संचित घेऊन, हे सगळा ऊर्जा घेऊन, हा सगळा साठा घेऊन आपल्याला अत्यंत स्वतःला तयार करावं लागेल. माझी विनंती तुम्हाला आहे की आम्हाला तयार करावं लागेल, तुम्हाला तयार करावं लागेल. हे संबंध जे चॅलेंज आहे ते चॅलेंज लक्षात करता आयडिओलॉजिकली, फिजिकली, संघटनात्मक दृष्ट्या आपल्याला तयार करावं लागेल. त्यावेळेला कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण या सगळ्या घटकापर्यंत घेऊन जाऊ शकू. आज निर्धार करूया मित्र. इतकी प्रचंड ताकद आहे आपल्याकडे. मार्क्सवादाचं तत्वज्ञान आहे, आंबेडकरांचा विचार आहे. एवढी मोठी ताकद, एवढा मोठा दारुगोळा असताना हे सगळे फॅसिस्ट शक्ती आपल्या छातावर नाचतात आहे. गावागावामध्ये युद्ध होऊ देत, जिथे शोषण असेल तिथे तुटून पडायचं, आक्रमक पद्धतीने पडायचं. संघर्ष झाल्याशिवाय, जखमा झाल्याशिवाय, धक्के झाल्याशिवाय, हादरल्याशिवाय काही होणार नाही. आता फार मोठी स्पेस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्या जुन्या कॉम्रेडचं मला आठवतं, बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा निघाल्यानंतर पोलिसांचा लाठीमार झाला नाही असं कधीच घडलेलं नव्हतं जुन्या काळामध्ये. आज आपले 50,000 ते 25,000 मोर्चे निघतात. पोलिसांचा आपला संघर्ष नाही, सावकारांचा आपला संघर्ष नाही, मालकवर्गांचा आपला संघर्ष नाही, गुंडांचा आपला संघर्ष नाही, अधिकाऱ्यांचा आपला संघर्ष नाही. गुणात्मक दृष्ट्या आपल्या सुद्धा अप्रोचमध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि तो बदल करत जर आपण गेलो आणि संबंध हा विचाराचा साठा जर आपण पुढे घेऊन गेलो तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आपण मोठी शक्ती निर्माण करू शकतो. दलित श्रमिकांची एकजूट होऊ शकते. स्त्रियांना आपण पुढे आणू शकतो. स्त्रिया आपल्या नेतृत्वकारी भूमिका पार करू शकतात. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी आपापल्या पातळीवर विचार करून या परिस्थितीचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपापल्या पातळीवर नियोजन आणि कृती करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी आपली जी पार्टीची पद्धत आहे तिथे चर्चा करणं, त्याचे विषय घेणं, त्याचे नियोजन करणं, त्याचं एक्झिक्युशन करणं, त्याचा आढावा घेणं आणि परत पुढे जाणं, ह्या पद्धतीने पुढे जाण्याचा आपण विचार करावा. आपण सर्वजण निश्चितपणे ह्या परिस्थितीच्या माध्यमातून एक ब्रेक थ्रू करण्याचा प्रयत्न करू, ही चक्र तोडण्याचा प्रयत्न करू आणि तो निश्चितपणे तुटेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद.